अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग। तडवी प्रिंस इस यूट्यूब चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत है। तो प्यारे बच्चों, आज हम अभी जो हमारा मराठी का पेपर हुआ फरवरी 2025 का, जिसमें जो पेपर हुआ मराठी कंपोजिट सेकंड और थर्ड लैंग्वेज, इस क्वेश्चन पेपर को हम सॉल्व करेंगे इस वीडियो में। तो आप तमाम बच्चों का फिर से एक बार स्वागत है। तो प्यारे बच्चों, सबसे पहले आप लोगों ने पेपर सॉल्व करने से पहले ये जो कृति पत्रिके के सारी सूचना ये पढ़ ली होंगी। ये सारी सूचना ये पढ़ने के बाद में सबसे पहले हम आते हैं गद्य विभाग में। विभाग नंबर 1 गद्य। प्रश्न पहला है आकृति पूर्ण करा। आकृति पूर्ण करा में 2 मार्क्स के लिए 2 घटक दिए गए हैं। प्रश्न है लेखकाला मिळालेले पुरस्कार किंवा सम्मान। एक तो 2 पुरस्कार या सम्मान लिखना था। तो पहला पुरस्कार था ग्रंथाला राज्य पुरस्कार और एक हमने लिखे हुए राष्ट्रीय प्राध्यापक यानी एक सम्मान लिखा हुआ है। अगला प्रश्न है एका शब्दात उत्तर लिहा। लेखकाच्या संत साहित्यावरील ग्रंथ। तो उसका जवाब है, उसका उत्तर है संत साहित्य चिंतन। इसके बाद में जो सहमत है मकबरा आणि लेखक यांच्यातील मैत्रीचे नाते तुमच्या शब्दात लिहा। यानी मकबरा और लेखक की दोस्ती कैसे थी तुम आपके ये आपके शब्दों में आपको लिखना था। ये सबका उत्तर अलग अलग होता है, सबका सहमत, सबका मत, सबकी राय ये अलग अलग होती है। तो आशा है कि ये सवाल सभी बच्चों ने हल किए होंगे। अगला प्रश्न है उतार्याच्या आधारे सूचने कृती करा, आकृती पूर्ण करा। प्रश्न है राज्यपदासाठी सरकारकडे पाठवण्यात आलेल्या पक्षांची नावे। यानी कौन कौन से पक्षी थे, कौन कौन से परिंदे थे। तो 4 घटक पूछे गए आधे आधे मार्क्स के लिए। तो पहला था गरुड़, दूसरा हंस, तीसरा महासारंग, चौथा मोर। अगला प्रश्न है आकृति पूर्ण करा। इसमें 2 घटक पूछे गए। राष्ट्रीय पक्षी निवडताना लक्षात घेतलेली बाह्य कारण। पहला है शरीर सौष्ठव और दूसरा कलात्मकता। इसके बाद में उत्तर लिहा। इसमें पहला प्रश्न है आपली राष्ट्रीय संपत्ति। आपली राष्ट्रीय संपत्ति पैराग्राफ के आपको पहली लाइन में मिल जाएंगे। आपली राष्ट्रीय संपत्ति क्या है? वन्य पशु पक्षी। और दूसरा प्रश्न था आपला राष्ट्रीय पक्षी। आपला राष्ट्रीय पक्षी ही आपला सर्वांना माहिती आहे की आपला राष्ट्रीय पक्षी काय है? मोर आहे। तो प्यारे बच्चों, पहला प्रश्न है इसमें सुगरणीच्या खोप्याला कवित्रीने दिलेल्या उपमा। यानी कौन सी 2 उपमा दी गई थी। तो ये आपको अच्छी तरह से अगर आपने वे कविता का पैराग्राफ पढ़ा होगा तो आपको इसका उत्तर वहाँ पे मिल गया होगा। देखिए, इसमें पहली उपमा दी थी झूलता बंगला और दूसरी उपमा दी गई थी गिलक्याचा कोसा। इसके बाद आते हैं अगला प्रश्न। दिलेल्या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा। प्रिय विद्यार्थ्यांनो, यानी प्यारे बच्चों, यहाँ पर एक शेर दिया गया है नज्म का कि अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाला टांगला। एक शेर दिया गया है, यानी कविता की कुछ पंक्तियाँ दी गई है। इसको अपने शब्दों में, अपने अर्थ में आपको क्या समझा ये शेर बढ़ा चढ़ा के लिख सकते हैं। देखो, इस शेर का मतलब अर्थ क्या है। अरे माणसा, सर्व घरट्यांमध्ये सुंदर व चांगले घरटे सुगरणीचे आहे। पहा, तिने आपल्या पिलांसाठी झोका झाडाला टांगला है। इस तरह से ये मैंने अर्थ लिखा है। आप थोड़ा इसका कवि का नाम देके इस पंक्तियों में थोड़ा सा बढ़ा चढ़ा के आप लिख सकते हैं। अगला प्रश्न है चौकटी पूर्ण करा, यानी खाके मुकम्मल कीजिए। प्रश्न है सोनेरी मुकुट घालणारी। सोनेरी मुकुट घालणारी कोण? झाडे। दूसरा प्रश्न है साडीवर झेपणारी। साडीवर झेपणारी कोण? फुलपाखरे। अर्थ लिया। दिलेल्या काव्य पंक्तिचा सरल अर्थ लिया। यानी दी गई जो पंक्ति है इसका हमको सरल अर्थ लिखने का है। यानी इस शेर की हमको, जैसा उर्दू में कहते हैं कि मतलब, यानी तशरीह करने का है कि सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तऱ्हे तऱ्हेचे धनुष्याचे।
तो प्रिय विद्यार्थियों यानी प्यारे बच्चों, इसकी शुरुआत आप लोग सबसे पहले ये जुमला इस नज़म से लिया गया है, यानी इस कविता से लिया गया है। इसके जो कवि है इसका नाम लिख के आप शुरुआत इस तरह से कर सकते हैं। तो देखो मैंने शॉर्ट में इसका अर्थ लिखा हुआ है, नीचे दिया गया है। इस शेर की तशरीह यानी इसका अर्थ, सोनेरी मखमली चंदेरी आणि इंद्रधनुष्यातील निरनिराळ्या रंगाचे पंख, फडफडवीत फुलपाखरे फिरत आहे। प्रिय विद्यार्थ्यांनो, तर आपण आता तिसऱ्या विभागाकडे जाऊया, भाषा अभ्यास म्हणजे व्याकरण। पहिला प्रश्न आहे, मी तो कागद घेऊन बाहेर पडले, भविष्य काळ करा। सर्वात पहिले प्रिय विद्यार्थ्यांनो, आपण हा काळ कोणता आहे याला ओळखूया आपण। मी तो कागद घेऊन बाहेर पडले म्हणजे हा भूतकाळ आहे, तर याला काय करायचे आपल्याला, भविष्यकाळ। तर बघा याच्यात लाल अक्षरात उत्तर लिहिलेले आहे की मी तो कागद घेऊन बाहेर पडणार, हे आहे भविष्यकाळ। प्रिय विद्यार्थ्यांनो, दुसरा प्रश्न समजून घेऊया आपण की मी तुझ्या पाठीशी आहे, याला काय करायचं आहे, काळ ओळखा। कोणता काळ आहे म्हणजे वर्तमान काळ। पुढचा आमचा घटक आहे वाक्यप्रचार यानी महावरे। खालील वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ योग्य जोड्या जुड़वा, यानी यहाँ पर 2 मुहावरे दिए गए हैं और इधर 3, यानी ये इनकी जोड़ियाँ लगाने का है। तो पहला है गायब होने, इसका है नाही से होने, देखो बाण के जरिए जोड़ी लगाई हुई है। दूसरा है टकलावून बघणे म्हणजे एक सारखे बघणे। तो ये था वाक्यप्रचार हमारे। इसके बाद में आते हैं शब्द संपत्ति में, व्याकरण में शब्द संपत्ति में खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। तो प्रिय विद्यार्थ्यांनो, दाता, दाता म्हणजे दान करणारा, दानशूर। आणि दुसरा शब्द आहे छत्र, छत्र म्हणजे सावली। आमच्या 10वीच्या पाठ्यपुस्तकात जी पहिली कविता आहे त्यातील हे शब्द दिलेले आहे, शब्दांचा अर्थ। पुढील प्रश्न आहे, पुढील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा। बघा हा एक शब्द दिलेला आहे वजनदार, याच्यात आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे। तर पहिला शब्द आपण बनवूया वजन, आणि दुसरा शब्द बघा इथे दिलेला आहे खाली दार, आणि 2 शब्द बनलेले आहेत, वजन आणि दुसरा शब्द आहे दार। आता अचूक शब्द ओळखा। हे बघा प्रिय विद्यार्थ्यांनो, 4 शब्द दिलेले आहेत, त्याच्यात जो अचूक शब्द आहे तो आपल्याला लिहायचा आहे। तर याच्यात ग्राणी हा तिसरा शब्द, तिसरा क्रमांकाचा शब्द दिला आहे, ग्राणी हा बरोबर आहे म्हणजे अचूक आहे। हे चुकून माझ्या हाती झालेले आहे प्रिय विद्यार्थ्यांनो, तो याला गृहीत धरू नका। तर पुढच्या प्रश्नाकडे बघूया। पुढील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा, यानी ये जो विराम चिन्ह है इनको पहचान कर इनका नाम लिखना है। तो पहला है उद्गार चिन्ह, ये जो चिन्ह दिख रहा है ये कौन सा है, उद्गार। और दूसरा है प्रश्न चिन्ह। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे यानी पुढच्या विभागाकडे वळूया, चौथा विभाग उपयोजित लेखन। तर इथं प्रिय विद्यार्थ्यांनो आपल्याला पत्र लिहायचं आहे। त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया, गद्य आकलन। गद्य आकलन मध्ये आपल्याला काय करायचे, 4 प्रश्न तयार करायचे आहे विद्यार्थ्यांनो। तर बघा मी तुम्हाला सॅम्पल म्हणून इथं 4 प्रश्न तयार करून दाखवलेले आहेत। बघा जर तुम्ही नीट गद्य आकलन केलं असेल, ही जी कृती आणि गद्य आकलन तुम्ही 1 ते 2 वेळेस वाचा, ऑटोमॅटिक तुमच्या दिमागात प्रश्न तयार होतील। बघा आपण आळशी माणूस कशाची अपेक्षा करतो, शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचे आहे। दुसरा प्रश्न आपला आहे, खरा काम करणारा माणूस काय मानतो, शेवटी प्रश्नचिन्ह। प्रश्न क्रमांक 3, किती तास झोप पुरेशी असते, प्रश्नचिन्ह। चौथा प्रश्न आहे, अंगात आळस कधी वाढतो, शेवटी प्रश्नचिन्ह। जर आपण गद्य आकलन म्हणजे याला बरोबर 1 ते 2 वेळा वाचलं तर आपल्या डोक्यात, आपल्या दिमागात असे प्रश्न निर्माण होतील। पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण, जाहिरात। पुढील जाहिरात वाचून
त्या खालील कृती सोडवा। म्हणजे आपल्याला जाहिरात ऑलरेडी दिलेली आहे प्रिय विद्यार्थ्यांनो, फक्त आता खाली काही प्रश्न विचारले आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहे। बघा, चौकटी पूर्ण करा यानी खाका मुकम्मल करने का है। इस जाहिरात को देखकर, इस जाहिरात को 1 से 2 मरतबा पढ़ लीजिए और इसके प्रश्न जो नीचे दिए गए हैं उनके उत्तर फिर आपको लिखना है। बघा, पहिला प्रश्न आहे नाटकाचे स्थळ, मतलब नाटक की जगह कौन सी थी, तो उत्तर है जागृती सभागृह चंद्रपूर। तिकीट दर कितना तिकीट था उसका, 100 रुपये, म्हणजे 100 रुपये तिकीट था। नाटकातील कलाकार यानी ये जो नाटक है इसमें कलाकार कौन है, तो वो है जागृती विद्यालयाच्या विद्यार्थिनी। आणि नाटकाची वेळ किती आहे, नाटकाची वेळ बघा, आता तुम्ही जाहिरात बघणार तिथं दिलेली आहे दुपारी 1 वाजता। त्याच्यानंतर आहे आपल्याला ऑप्शन दिलेलं होतं खालील बातमी तयार करा। जर तुम्हाला बातमी तयार करता येत असेल तर प्रिय विद्यार्थ्यांनो तुम्ही बातमी तयार करा। त्याच्यानंतर खालील कथालेखन आहेत, कथालेखनासाठी मुद्दे दिलेले आहेत, या मुद्द्याला धरून आपल्याला कथालेखन तयार करायचे आहे। त्यानंतर निबंध लेखन, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लेखन करा। बघा, पहिला वर्णनात्मक, माझा आवडता सण यानी आपका पसंदीदा त्यौहार के बारे में, ये मुद्दों को लेकर आपको निबंध लिखना था। कथन, आत्मकथन के ऊपर, नदी का उगम, यहाँ पे मुद्दे दिए गए, जनसेवा, खंत, कृतार्थार्थ। इस तरह से आज का पेपर हमने मराठी का कंपोजिट 40 मार्क्स का जो आपका पेपर था मराठी का, ये हमने इसके उत्तरें देखे, ये सॉल्व किए। आशा है, उम्मीद करता हूँ कि आप लोगों ने सही सही जवाबात लिखे होंगे। अगर आपको ये वीडियो अच्छा लगा तो प्लीज़ लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए।